अगदी झटपट होणारे हेल्दी डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण घेणार आहोत इथे 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी बेदाणे, 1 वाटी डिंक, 1 वाटी खारीक पावडर, 1.5 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी सुंठ पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। आता इथे अर्धी वाटी, जवळपास अर्धी वाटी तूप छान गरम करून घेतले आणि त्यामध्ये थोडे थोडे डिंक तळून घ्यायचे। ते डिंक फुलले की ते काढून घ्यायचे। असंच आता बदाम आणि काजू छान लालसर होईस्तोवर परतून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे। त्यानंतर बेदाणे तुपामध्ये फुगतील तितपत त्याला परतून घ्यायचं आणि बाजूला काढून ठेवायचे। त्याच तुपामध्ये थोडं अजून तूप घालायचं आणि त्याच्यात गव्हाचं पीठ गुलाबी होईस्तोवर असं लालसर परतून घ्यायचं आणि त्याच्यातच खारीक पावडर आणि सुंठपूड ॲड करून छान एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं। आता काजू आणि बदामची पूड करायची, ती भरडसर असेल तरी चालेल। थोडा डिंक जो आहे तो चुरून घ्यायचा। हे सगळं जे मिश्रण आहे हे छान एकजीव करायचं हाताने आणि त्यानंतर गूळ 1.5 वाटी गूळ त्याला लागेल। तर 1.5 वाटी गूळ पाणी न टाकता त्याचा पाक करायचा आणि तो ह्या मिश्रणामध्ये ॲड करून त्याचे मस्त गोलबंद लाडू वळायचे।